दिवाळी गेली आणि आता लग्नाचा सीझन सुरू झाला. तेवढ्यात आई म्हणली, "ओढू बाळा, तुळशीचं लग्न आहे ना आज." मग मी बोललो, "अगं ती खालच्या आळीची तुळशी आत्ताशी दुसरीत आहे ना, मग तिचं कसं काय लग्न?" तेवढ्यात आई बोलली, "अरे येड्या, तुळशीचं नाही, या तुळशीचं लग्न आहे." अरे हा, आठवलं. लहान असताना पहाटे उठायचं, आंघोळ करून लग्नाचं सामान आणायला जायचं, नवीन कपडे घालायची, जणू काय स्वतःच लग्न आहे अशी तयारी असायची. तुळशीचं लग्न म्हणलं की उत्सुकता वाढायची. पण आजपर्यंत हेच समजलं नाही की तुळशीचं लग्न नेमकं कोणासोबत आणि का केलं जातं. काय मंडळी, तुम्हाला पण हाच प्रश्न पडलाय ना की तुळशीचं लग्न नेमकं कोणासोबत केलं जातं? थांबा, सगळं सांगतो. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे, आपला विषयच भारी. तर बघा, पौराणिक कथेनुसार समुद्र मंथन होत असताना महादेवाच्या कपाळावरून निघालेल्या तेजाचा एक किरण समुद्रात पडला. त्या तेजापासून जालंधर जन्माला आला, म्हणून त्याला समुद्राचा पुत्र असंही म्हणतात. जालंधर हा राक्षसांचा राजा होता. तो अत्यंत पराक्रमी, शूर आणि देखणा होता, पण त्याचा अहंकार मात्र खूप मोठा होता. तर देवांना हरून स्वर्गावरही राज्य केलेलं होतं. त्याची पत्नी वृंदा ही अत्यंत पतिव्रता आणि धार्मिक स्त्री होती. तिच्या पतिव्रतेमुळे जालंधराला हरवणं कोणत्याही दैवी शक्तीला तसेच देवतांना शक्य होत नव्हतं. पण इकडं जालंधराच्या अत्याचारांनी मात्र कळस घातलेला होता. तेव्हा भगवान विष्णूंनी जालंधराला मारण्यासाठी त्याचंच रूप घेऊन वृंदेचं सतीत्व भंग केलं. त्यामुळे जालंधराची शक्ती नष्ट झाली आणि भगवान शंकरांनी त्याचा वध केला. नंतर वृद्धाला समजलं की आपल्यासोबत छळ झालाय. तेव्हा तिनं भगवान विष्णूंना श्राप दिला की तू काळा दगड होशील. वृंदेचं सतीत्व पाहून भगवान विष्णूंनी तिला वरदान दिलं की तू पुढच्या जन्मी तुळशीच्या रूपात माझ्यासोबत राहशील आणि तुझ्याशिवाय माझी कोणतीच पूजा होणार नाही. याच वरदानानुसार वृंदेनं पुढच्या जन्मी तुळशीचं रूप घेतलं आणि भगवान विष्णूंनी शाळीग्राम म्हणजेच एका पवित्र दगडाच्या रूपात वृंदेला म्हणजेच तुळशीला लग्न करण्याचा आशीर्वाद दिला. पुढे भगवान विष्णू आणि तुळशीचं लग्न झालं आणि तो दिवस होता प्रबोधिनी एकादशीची रात्र. आणि म्हणूनच मंडळी, विष्णूच्या रूपात एका मुलाच्या हातात कृष्णाची मूर्ती देऊन तुळशीचं लग्न लावलं जातं. दिवाळी आणि देवदिवाळी या दोन्ही सणांमध्ये दिवे लावून उत्साह साजरा केला जातो, परंतु त्यांच्या पौराणिक कथा, तिथी आणि उद्देशामध्ये फरक आहे. दिवाळी हा सण भगवान श्रीराम रावणाचा वध करून सीता आणि लक्ष्मणासोबत अयोध्येला परत आल्याच्या आनंदात साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून दिवे लावले जातात. दिवाळी ही कार्तिक महिन्यातील अमावस्येला साजरी करतात. तर देवदिवाळी सण भगवान शिवाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्याच्या विजयोत्सवासाठी साजरी केली जाते. या दिवशी सर्व देवदेवतांनी स्वर्गात दिवे लावून हा विजय साजरा केलेला होता, अशी आख्यायिका आहे. म्हणूनच याला देवांची दिवाळी असं सुद्धा म्हणतात. ही देवदिवाळी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. पण दिवाळी झाल्यावरच तुळशीचं लग्न का केलं जातं? तर म्हणजे देवदिवाळी आणि तुळशी विवाह यांचा खूप जवळचा संबंध आहे. हिंदू मान्यतेनुसार भगवान विष्णू आषाढ शुक्ल एकादशी पासून कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत निद्रावस्थेत असतात. कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि तुळशी विवाहाचा सोहळा सुरू होतो. काही ठिकाणी प्रबोधिनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी लग्न लावलं जातं, तर काही लोक त्यांच्या सोयीनुसार पौर्णिमेपर्यंत लग्न लावतात. आता तुळशीचं लग्न कसं लावलं जातं? तर तुळशीचं लग्न लावण्यासाठी पारंपरिक पद्धतीने सजावट केली जाते, ज्यामध्ये तुळशीच्या कुंडीजवळ 4 ऊस उभे करून उसाला साडीचा पदर किंवा रंगीबेरंगी कापडानं सजवून एक छोटासा मंडप तयार केला जातो. तुळशीच्या कुंडीसमोर आणि घराच्या अंगणात आकर्षक आणि मोठी रांगोळी काढली जाते. संध्याकाळी तुळशीसमोर पंत्या लावल्या जातात. तुळशीला मंगळसूत्र, बांगड्या, हिरवी साडी, हळद कुंकू, गजरे लावून वधूप्रमाणे सजवलं जातं. शाळीग्राम म्हणजेच एक काळा पवित्र दगड किंवा बाळकृष्णाची मूर्ती दुसऱ्या एका चौरंगावर ठेवून दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरला जातो. तसेच लग्न सोहळा मोठ्या थाटात साजरा केला जातो, अगदी मंगलाष्टका म्हणून. गोड पदार्थ म्हणजेच आनंद आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच लाडू, गुलाबजाम, चकली, चिवडा, करंजी असे पदार्थ बनवून पाहुणी, मित्र, शेजारी यांना बोलून सामाजिक एकोपा आणि आपुलकी वाढवली जाते. भारतीय संस्कृतीत असं म्हणतात की दिवाळीचा गोडवा साखरेत नाही तर हसण्यात असतो. तुळशीच्या लग्नानंतर हिंदू धर्मातील शुभ कार्याला म्हणजेच लग्न सराई याला सुरुवात होते. पण असं का होतं? तर यामागेही धार्मिक आणि काही पारंपरिक कारण आहेत. हिंदू धर्मग्रंथांनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशीपासून भगवान विष्णू क्षीरसागरात 4 महिने योगनिद्रेत जातात. या काळात सर्व शुभ कार्य, विशेषतः लग्न सोहळे थांबवले जातात. कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि सृष्टीचं संचालन पुन्हा सुरळीत होतं आणि सर्व शुभ कार्यांसाठी योग्य आणि मंगलमय वातावरण निर्माण होतं असं म्हणतात.
यावर वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की हिवाळ्यात झाडांची वाढ मंदावते, त्यामुळे या काळात तुळशीची पूजा आणि निगा राखल्यानं पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहतं. तसेच तुळशी विवाह साधारणपणे कार्तिक महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरच्या सुमारास साजरा केला जातो. या काळात हिवाळ्याची सुरुवात होते आणि हवेत ओलावा आणि थंडी वाढते, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचा विकार असे आजार वाढतात. तुळशीच्या पानांमध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. म्हणूनच वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालंय की तुळशी हवेतील जंतू नष्ट करते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. म्हणूनच या काळात तुळशीची पूजा करणं, तुळशीच्या पानांचा वापर करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. थोडक्यात सांगायचं झालं तर तुळशी विवाह हा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या लग्नाचा सण असून तो समृद्धी, शुद्धता आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातो. म्हणजे आता तुळशीचं तर लग्न झालं, तुमचं कधी होतंय? घ्या म्हणा. बाकी भेटू नंतर. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.